येतील ना, काय नियोजन कसं आहे सर? अशोक मागे आठ वाजेपर्यंत पूर्ण होती. पुन्हा आपल्याला 1 वाजेच्या आसपास बरोबर गर्दी चालू होईल आणि ज्यावेळेस आपला लोक राहील त्यावेळेस खूप पाणी पण येते. त्याच्यामुळे आपल्याला एकदम इझी होईल. म्हणजे सकाळचा जो आहे तो आपल्या फटाफट होतीमध्ये हां होतीमध्ये चालू राहण्यापेक्षा आतमध्ये घेऊन लावला. आतमध्ये आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत. ऐसा टर्न मार के रखो बस. ओ मैशो अंदर खड़ी है ये बाजूला काय गाडी. तुम्हाला ट्रॉली लागणार आहे का? बाप्पा गणपती चालले गावाला. ट्रेन पडायला आम्हाला. अनंत चतुर्दशी विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे. कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि कशा प्रकारे देखरेख ठेवतो? आपण आता पाहिलं असेलच की पोलिसांचा पुरेशा प्रमाणामध्ये बंदोबस्त लागलेला आहे. त्याचबरोबर बरेचसे स्वयंसेवक NCCची मुलं आहेत, NSSची मुलं आहेत, पोलीस मित्र आहेत, निरुद्धबाबू त्यांचे स्वयंसेवक आहेत. अशा पद्धतीने अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था या विसर्जनाचा कार्य निर्विघ्नपणे पार पाडवण्यासाठी पुढे आलेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. आपलं जर आठवत असेल तर 10-12 वर्षाच्या पूर्वीच्या मानाने आत्ताची परिस्थिती जर पाहिली किंवा गेल्या वर्षीच्या मानाने वर्षीची परिस्थिती पाहिली तरी देखील व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि सर्व प्रकारच्या सुविधा इथं दिलेल्या आहेत. 24 कॅमेरे आहेत, 16 फ्लॅश लाईट्स आहेत. पुरेशा प्रमाणामध्ये विसर्जन करण्यासाठी भक्तमंडळी आणि हे देखील अवेलेबल आहेत आणि त्यामुळे आपण बघत असाल की अतिशय शांतपणे आणि अतिशय सुरळीतरित्या असं हे विसर्जन चाललेलं आहे.